मित्रांनो नमस्कार, मी अरविंद चव्हाण. आज आपण बघणार आहोत अग्निवीर भरतीबद्दल. कारण का अग्निवीर भरती ही इंडियन आर्मीड फोर्स आहे. कारण अग्निपथ याला नाव अग्निपथ योजना म्हणून देण्यात आलं आहे. अंतर्गत होणारी भरती आहे. यात उमेदवारांना 4 वर्ष सैन्य दलाची सेवा करण्यासाठी एक सुवर्ण संधी मिळते. आता बघूया आपण सविस्तर अग्निवीर म्हणजे काय. आता अग्निवीर म्हणजे काय, 4 वर्ष अग्निवीरांची कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही सेवा करण्याची एक आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये 4 वर्ष म्हणजे 25% उमेदवारांना कायम स्वरूपी मिळते. त्यानंतर याला शिक्षण पात्रता काय हे आपण जाणून घेऊया. मित्रांनो, तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कारण बघत बघतच इतरांना पण शेअर करा, जेणेकरून तुमचे जे मित्र आहेत त्यांना पण माहिती झालं पाहिजे. आणि चॅनल सोबत बनून राहा. कारण का रिअल स्टोरी आणि भरतीबद्दल या चॅनलवर प्रत्येक वेळोवेळी येत राहील. मित्रांनो, शिक्षण पात्रता जर बघितलं आपण, अग्निवीर म्हणजे जनरल ड्युटी म्हणजे जीडी ड्युटी यासाठी बघा किमान 10वी पास आणि किमान 45% तुम्हाला मार्क लागणार आहे. प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला 33%, कारण प्रत्येकानं माहितीच आहे. कारण 33% म्हणजे 30% ते 33%वर आपण काटा पास होतो. तर 33 मार्क प्रत्येकानं असतेच. त्यानंतर अग्निवीर मध्ये टेक्निकल म्हणजे जसे तुम्हाला नाही का, म्हणजे काही पदासाठी म्हणजे 12वी पास, जसे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि किमान 50 मार्क असणे हे खूप आवश्यक आहे. आता अग्निवीर क्लर्क आणि स्टोर कीपर याबद्दल माहिती घेऊया. 12वी पास कोणत्याही शाखेतील असो, 12वी पास हवा. 60 मार्क. इंग्लिश, मॅथ्स आणि अकाउंटंट आवश्यक आहे. त्यानंतर अग्निवीर ट्रेडमल यासाठी 8वी ते 10वी पास पाहिजे. शारीरिक चाचणी जर फिजिकल टेस्ट जर बघितलं, तुमचं रनिंग 1600 मीटर धावणे आहे. म्हणजे त्यानंतर ग्रेड 1 1 ते 5 मिनिट आणि 30 सेकंद मध्ये. ग्रेड 2 म्हणजे ग्रेड नुसार नाही का तुम्हाला 1600 मीटर धावणं आहे. 2.5 मिनिट आणि 45 सेकंदामध्ये तुम्हाला 1600 मीटर धावणं आहे. फ्लूप्स आहे बारवल उचल. यानंतर किमान तुम्हाला 6 ते 10 जास्तीत जास्त तर जास्त मार्क. त्यानंतर बघा बॅलन्स टेस्ट. आता बिग बॅलन्स यासाठी 9 फीट टीच आहे, म्हणजे 9 फूट खड्डा उडी म्हणजे तुमची लॉंग जम्प तुम्हाला 9 फीटचं घ्यायचं आहे. आणि लेखी परीक्षा जर बघितलं आपण, आता आपल्याला माहित आहे 9 फीट तर मुलांसाठी मारणं खूप काही अवघड नाही, की चालता चालता आपण नाही का जम्प मारू शकतो. आणि असे आपल्या मुलांना तेच प्रत्येक वेळेस आपण बघतो, थोडा अवकाळीपणा थोडं जास्त असते, म्हणून नाही का मुलं करू शकतात. त्यानंतर आपण लेखी परीक्षेबद्दल जर माहिती जर घेतलं, त्यानंतर बघा कॉमन इंटरेस्ट एक्झाम हे जर बघितलं, सीईई ऑनलाईन परीक्षा होती. आणि त्यानंतर बघा मल्टिप्ले क्वेश्चन्स असते, म्हणजे MCQ. आणि विषय बघा जनरल, कॅनोलेज, त्यानंतर मॅथ्स आणि रिव्हनिंग आणि सायन्स पोस्ट नुसार नाही का वेगवेगळं एक्झाम असते. आणि मेडिकल टेस्ट. त्यानंतर बघा उंची, वजन, छाती हे तुम्हाला प्रत्येक भरतीमध्ये माहितीच आहे. जसं पोलीस भरतीमध्ये घेतात तसंच तुम्हाला ते. आणि डोळे तपासतात की यांना काही दिसतात का नाही. त्यानंतर कोणताही गंभीर जर आजार जर असला तर तुम्हाला या भरतीमध्ये तुम्ही लागू शकत नाही. आणि कोणी जर याची अपेक्षा करत असेल, तुम्ही अपेक्षा सोडून द्या. कारण का यामध्ये स्वस्थ आणि निरोगी, ज्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नाही असा माणूस, असा मुलगा यामध्ये भरती देऊ शकतो. आणि फिटनेस त्याला आवश्यक आहे. जो फिट आहे त्यांना मिळणार. आता निवड प्रक्रिया बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ऍडमिट कार्ड, त्यानंतर फिजिकल फिटनेस आणि फिटनेस टेस्ट, मेडिकल टेस्ट, त्यानंतर रायटिंग एक्झाम आणि मेडिकल टेस्ट. त्यानंतर बघा फायनल रिझल्ट मेरिट. हे जर बघितलं तर खूप काही हे आहे. आता बघूया मित्र आपण वयमर्यादा. यामध्ये 17 वर्ष 5 महिने ते 21 वर्षापर्यंत तुम्हाला भरती देता येते. त्यानंतर तुमचा पगारचा जर विषय जर केलो, 4 वर्षाची ड्युटी आहे. आणि फर्स्ट वर्ष, पहिल्या वर्षी तुम्हाला 30,000 रुपये पेमेंट आहे. दुसऱ्या वर्षी तुम्हाला 33,000 रुपये पेमेंट. त्यानंतर तिसऱ्या वर्षी जर तुमचं पगार बघितलं तर 36,500 रुपये. त्यानंतर चौथ्या वर्षी जर बघितलं तुम्हाला 40,000 रुपये महिना येणार आहे. त्यानंतर 4 वर्षांना सेवानियुक्त मिळतो, म्हणजे 11 ते 12 लाख रुपये तुम्हाला सेवानियुक्त मिळतो. त्यानंतर महत्वाचे मुद्दे म्हणजे एक तर तुम्हाला संधी मिळणार देशाची सेवा करण्यासाठी संधी, शिस्त आणि फिटनेस आणि ट्रेनिंग, आणि 4 वर्ष सरकारी प्रायव्हेट नोकरीमध्ये प्राधान्य, आणि सेव निधी म्हणजे तुम्हाला लाखो रुपये काही निधी मिळणार. आता तयारी बघा,
तुम्हाला या भरतीसाठी तुम्हाला तयारी करावी लागेल. रोज तुम्हाला रनिंग करावं लागेल. फ्लूप्स तुम्हाला काढावं लागेल. त्यानंतर जीके, मॅथ्स आणि बुद्धिमत्ता यावर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मेडिकल फिटनेस हे तुम्हाला फिट ठेवावं लागेल. तर मित्रहो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल अग्निवीर बद्दल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये येतच.